नमस्कार, TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV51च्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। एक मोठी बातमी समोर येत आहे। आषाढी वारीच्या प्रवासात एका हृदयद्रावक घटनेने शोककळा पसरली आहे। डोंबिवलीहून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या बसचा मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात आज पहाटे 1 वाजेच्या सुमारास घडला। जयश्री ट्रॅव्हल्सची ही बस 54 वारकऱ्यांसह पंढरपूरला जात होती। बस एका ट्रॅक्टरला धडकली आणि अनियंत्रित होऊन 30 ते 40 फूट खड्ड्यात कोसळली। या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून 8 जण गंभीर जखमी झाले आहेत। मृतांमध्ये ट्रॅक्टर चालक तरवेज सलाउद्दीन अहमद आणि एका अज्ञात व्यक्तीचाही समावेश आहे। जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत। अंदाजे 1:15 ते 1च्या सुमारास पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर पंढरपूरकडे जाणारी एक बस होती। डोंबिवली परिसरातील भाविक हे पंढरपूरकडे जात होते। ते एक्सप्रेस हायवेवर एका ट्रॅक्टरला आदळून त्यांच्यामध्ये अपघात झालेला आहे। बसमध्ये एकूण 54 लोक होते। त्यापैकी आतापर्यंत आपण 42 लोक MGM हॉस्पिटलला उपचारांसाठी हलवलेले आहेत। त्याचप्रमाणे 3 लोक जे अत्यवस्थ होते ते सरकारी हॉस्पिटलला हलवलेले आहेत आणि आतापर्यंत याच्यामध्ये MGM हॉस्पिटलला 2 आणि सरकारी हॉस्पिटलला 3 अशा 5 लोकांची डेथ डॉक्टरांनी डिक्लेअर केलेली आहे। बाकीचे जे लोक आहेत त्यापैकी 7 ते 8 लोक जे आहेत त्यांची प्रकृती थोडीशी गंभीर आहे आणि बाकीचे लोक इतर लोक आहेत ते सेफ आहेत, त्यांच्यावर उपचार चालू आहे। सर, ऍक्सिडेंट कसं झालं, कुठे किती खाली बस गेली होती? एक्सप्रेसवेवर ट्रॅक्टरला मागच्या बाजूने बस आदळून अपघात झालेला आहे आणि ती बस एक्सप्रेसवेच्या बाजूला दरीमध्ये कोलमडलेली आहे। त्याच्यामधून बस आपण बाहेर काढून त्यातले इतर जे जखमी आहेत त्यांना सुखरूप बाहेर काढून त्यांना उपचारासाठी पाठवलेला। सर, आषाढी एकादशीसाठी चालले होते का? हो, हे सगळे लोक पंढरपूर या ठिकाणी आषाढी एकादशीसाठी चाललेले होते। प्रवासी कुठले होते आणि कोण आयोजक वगैरे होते त्यांच्याकडे काय काय? बहुतेक सारे प्रवासी हे डोंबिवली निवजे लोढा या भागातील रहिवासी होते।